नमस्कार मंडळी, मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण खूप सोप्या पद्धतीत बेसन मेथी बनवायला फार सोपी, खायला फार चविष्ट। चला तर मग कशी बनवायची बघू। मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेऊ। कढईमध्ये तेल, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या। आता आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। आता आपण हिरव्या मिरच्या ठेचून घेऊया। हे बघा, झणझणीचा आपला ठेचा इथे तयार झालेला आहे। आता आपण कढईमध्ये तेल, मोहरी तेलामध्ये चांगली तडतडली की बारीक चिरलेला कांदा आपण छान मिक्स करत 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ। कांदा चांगला परतलेला आहे। आता आपण बनवून घेतलेला झणझणीत ठेचा मिक्स करून घेऊ। 2 ते 3 मिनिटं ठेचा छान परतून घेऊ। ठेचा चांगला परतलेला आहे। आता आपण बारीक चिरलेला 1 टमाटर घेऊ। टमाटर लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घेऊ। जोपर्यंत टमाटर मऊ होत नाही तोपर्यंत छान मिक्स करत राहू। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। टमाटर छान मऊ झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर मिक्स करून घेऊया। 1 मिनिट हे छान परतून घेऊ। मस्तच। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथी मिक्स करून घेऊ। तुम्ही इथे मेथीची भाजी चिरून सुद्धा घेऊ शकता। छान मिक्स करत 3 ते 4 मिनिटं मेथीची भाजी चांगली परतून घेऊ। मस्तच। आपली मेथीची भाजी चांगली परतलेली आहे, बघू शकता। आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घेऊ। पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। जेवढं तुम्हाला बेसन बनवायचं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊ शकता। आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता अदनाला उकळी येईपर्यंत आपण एका ताटात 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा जाडसर शेंगदाण्याचं कूट छान मिक्स करून घेऊ दोन्ही पण। हे बघा, आपल्या अदनाला चांगली खळखळ उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ। लक्षात ठेवा, टमाटर मऊ होतानाच आपण थोडंसं मीठ मिक्स केलेलं आहे। हे बघा, अदनाला छान उकळी आलेली आहे। आपण या पद्धतीने बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेऊ। हे बघा, या पद्धतीने आपण बेसन पीठ अदनामध्ये हटून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बारीक करूया आणि 3 ते 4 मिनिटं बेसन मेथी छान शिजून घेऊया। 3 ते 4 मिनिटांनंतर एकदम झणझणीत चविष्ट बेसन मेथी बनवून तयार झालेली आहे। मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।